सगळं आलं पाहिजे. काय सांगितलं या ठिकाणी 365 दिवसाचा अभ्यास म्हणतो आणि 50 हे 50 आपण 1 तासामध्ये तो अभ्यास आहे. नीट लक्षात घ्या, 1 तास तिथे करायचं तुम्हाला. 1 तासामध्ये तो अभ्यास आहे जो तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. लक्षात आलं? येस नो? आणि 1 तासामध्ये 50 पॉइंट झाले पाहिजेत. मग हे 50 पॉइंट कसे झाले पाहिजेत? मला एक जणांनी प्रश्न विचारला, सर हे 50 पॉइंट कसे झाले म्हणून समजायचं? मी म्हणतो तू फक्त 1 तास अभ्यास कर, 50 पॉइंट होऊन जातात. लक्षात येईल? येस नो? मित्रांनो, आपण काय होतं माहिती का आपलं? आपण प्रश्नामध्ये जास्त अडतो म्हणून उत्तर आपल्यापासून दूर जातं. बघा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. ज्याला येत आहे त्यांनी फक्त हात वरी करायचा आहे, मध्ये बोलू नका, नाहीतर त्यांना 10-5 प्रश्न विचारले जातील. असो, बी हे ए चे वडील आहेत, पण ए हा बी चा मुलगा नाही आहे. आधीमध्ये बोलू नका, आधीमध्ये बोलू नका. ज्याला येतं त्याने हात वरी करा. बी हे ए चे वडील आहेत, पण ए हा बी चा मुलगा नाही आहे. मुलगी हे उत्तर चुकीचं आहे. किती जणांचं उत्तर आहे? काय उत्तर आहे? हे वडील आहे. ओके, हा अजून सांगा. हा ओके, हा येतंय नाही येत तुम्हाला ते येणं पाहिजे. ओके, प्रश्न समजला का? बी ए चे वडील पण ह्या अभिसा बी ए चे असो इकडे लक्ष द्या मित्रांनो. हा जसा पॉइंटली विषय तुम्हाला सांगितलेला आहे तसं यामध्ये बी हे ए चे वडील आहे, पण ए हा बीचा मुलगा नाही आहे. आणि आता आपल्या उत्तर आलेलं आहे. ते उत्तर बरोबर आहे का? तुम्ही उठा थोडस. तुम्ही सांगितलेला कन्फर्म आहे का? तुम्ही आत्मविश्वास आहे का त्याच्यावर? यस यस. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. प्रश्नामध्ये काय होतं हे लक्षात घ्या. आपण प्रश्नामध्ये जास्त जातो म्हणून उत्तर आपल्यापासून दूर जातं. तुम्ही इथं प्रश्नामध्ये जास्त घे. बी हे ए चे वडील आहेत, मग ए हा कोणी ठरलाय का? ए कोणी ठरलाय का? नाही ठरलेलं ना. बी हे ए चे वडील आहेत, पण ए हा बीचा मुलगा नाहीये. एमपीएससी ओपीसी ला आल्यावर 2012 मध्ये प्रश्न लक्षात येत आहे? याच्यावर कारण कन्फ्यूज येतात. आपल्याला एखाद्या काय पर्याय दिलेले असतात ना, ते पर्याय पण कधी कधी एखाद्या एवढे कन्फ्यूज करतात आपल्याला. मॅडम कसं लक्षात आलं? याच्यावर या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. मित्रांनो, हे चॅप्टर आपलं चालू आहे शैक्षणिक मध्ये. तर ह्याचे अजून एक दुसरा तक्ता तुम्हाला खाली तयार करायचा आहे. खाली तयार करा, पटकन करा, वेळ कमी आपल्याला.